गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. समोर 500 मीटर जर असं तुम्ही केला नाही म्हणजे माणसाने चालता चालता काय लगेच ब्रेक मारायचं आणि आपटायचं काय? चालू आहे ना. किती लोक मरून गेली, अजून किती मारायचं? आम्ही लोकांनी किती. रायगड जिल्ह्यातील नागोठणे जवळील सुकेळी येथे टोल नाका उभारण्याचे काम सध्या महामार्ग ठेकेदाराकडून सुरू आहे. मात्र महामार्गाची दयनीय अवस्था पाहता याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने तीव्र विरोध केलाय. तुम्ही इथे येताय काय? तुम्ही उत्तर देणार म्हणजे तुम्ही अधिकारी आहात का? लायसनिंग वाले नाही, तुम्ही अधिकारी कोण आहात? संबंधित अधिकारी कुठे आहे? इंजिनियर कुठे आहे? काय सिस्टम राहिलाय का नाही राहिलाय? त्यांना बोलवा, फोन करा. आम्ही तोपर्यंत जाणार नाही. बोलवा. या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जी कंपनी आहे कल्याण रोडवेज, या कंपनीला निवेदन दिलेलं आहे की जर हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा हा 15 ऑगस्टच्या आतमध्ये येण्या जाण्यासाठी, आमच्या चाकरमान्यांसाठी, गणपतीसाठी जर व्यवस्थित तुम्ही पूर्ण केला नाही तर आम्ही 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी ह्या रस्त्यावरती चक्काजाम करणार आहोत. आणि जर हा रस्ता अपूर्ण असताना, ह्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असताना आपण टोल चालू केला तर तुमचा टोल फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे दौऱ्यावर आले होते, रस्त्याची पाहणी करायला आले होते, परंतु सदरची पाहणी ते नक्की रस्त्याची पाहणी करायला आले होते का टोल उभा करण्यासाठी आले होते? या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांनी रायगडकरांना स्पष्टीकरण द्यावं की तुम्ही टोल उभे करायला आले होते का रस्ता पाहायला आले होते. जर तुम्ही रस्ता पाहायला आले होते तर रस्त्यामध्ये आज एवढे प्रचंड मोठमोठे महाकाय खड्डे का आहेत याचं उत्तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी रायगडच्या जनतेला द्यावं. रायगडच्या बहिणींना तुम्ही 1,500 रुपये देता आणि दाजींकडनं 3,000 रुपये काढण्यासाठी हा तुम्ही टोल उभा केलाय का, हा तुम्हाला प्रश्न आहे. आणि जर अशाच पद्धतीचं तुमचं काम राहिलं तर आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरदचंद्र पवारांच्या आशीर्वादानं चक्काजाम केल्याशिवाय सोडणार नाही. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.